नमस्कार, मी जया कर्डेकर, लेखिका, कवयित्री, हिंगोली. बालन्याय क्षेत्रातील पीडित मुलांच्या संदर्भात उमलत्या कळ्या नावाचं माझं पुस्तक आहे. महाराष्ट्री ते मराठी असा मराठी भाषेचा किमान 2000 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त असा प्रवास आणि तब्बल 10 ते 12 प्रचलित भाषांमध्ये गणली जाणारी मराठी भाषा. महाराष्ट्रात राहणारे लोक मराठी भाषेतून व्यवहार करतात, मराठी भाषेतून बोलतात. मराठी भाषा हीच महाराष्ट्रीयन लोकांची ओळख आहे. तर अशी ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या, राज्यामध्ये वाढत चाललेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं जे काही पेव फुटलंय, त्यांची संख्या वाढतीये. त्यामुळे कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की मराठी भाषा लोप पावत चालली की काय, किंवा हिचा लोप होतो की काय, व्यवहारातून ही भाषा बाहेर पडते की काय, असं वाटत असतानाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं महत्त्वाचा निर्णय केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने घेतला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आहे. ह्याच अनुषंगाने 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सकल महाराष्ट्रातील मराठी बांधव, मराठी लेखक, साहित्यिक, कवयित्री, कवी या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि पुनश्च एकदा केंद्र शासनाचे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल आभार मानते. धन्यवाद.